पोर्लेतर्फ ठाणे येथे नीटवडे रोडवर पूर्व वैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंद पाटील वय वर्ष 40 यांचा खून केला। रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जात असताना त्याच्या आईसमोरच खून झाल्याची घटना घडली। हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड वय वर्ष 40 याच्यासह अनोळखी दोघे घटनास्थळावरून पसार झाले। घटनास्थळ आणि सीपीआर मधून मिळालेल्या माहितीनुसार सैन्य दलात पंजाबमध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि पोर्लेतर्फ ठाणे येथे शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता। फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर ड्युटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्रीत सुट्टीवर घरी आला होता। रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून आईनं दुचाकीवर घेऊन घरी निघाला होता। नीटवडे रोडवर कमानीजवळ वाटेत थांबलेला युवराज आणि अनोळखी दोघांनी विकासची दुचाकी अडवली। खाली पाडून त्याच्यावर काठी आणि अवजड हत्याराने हल्ला चढवला। अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ढकलून हल्लेखोरांनी विकासला बेदम मारहाण केली। परिसरातील ग्रामस्थांची गर्दी बघताच हल्लेखोरांनी कारमधून पलायन केलं। गंभीर जखमी अवस्थेतील विकास याला त्याचे मित्र विश्वास पाटील आणि विकास भोपळे या दोघांनी दुचाकीवरून सीपीआर मध्ये दाखल केलं। काही वेळातच उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। विकास याचा मृत्यू झाल्याचं समजताच नातेवाईक आणि मित्रांची सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली। दरम्यान पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी आणि सीपीआर मध्ये पोहोचून माहिती घेतली। रात्री उशिरा याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू होतं।